अलखनंदा 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 तुला मी अलखनंदा पूजा तर भंग झाली ना। मी तुम्हाला तेच सांगतोय गुरुजी, माझ्या आईची चुकी नाहीये आणि एखाद्या साध्या गोष्टीनं पूजा भंग होईल काय बोलताय तुम्ही? अरे तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलताय। तुमच्यापेक्षा जास्ती मला धर्म कळतो। मी काय बोलतोय ते तुम्ही ऐकूनच घेत नाहीये। मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही ऐकतच नाहीये माझं। मी तुम्हाला कुणालाही काही समजून सांगत नाहीये। किती वेळेस मान्य आहे की आजच्या दिवशी नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण चालत नाही, पण आपण असं मानून चालूया की कोणाकडनं तरी हे चुकून झालं असेल। पण म्हणून त्या माणसाचा अपमान करणं हे सुद्धा धर्मात बसत नाही। कुठल्याही माणसापेक्षा पूजा मोठी नाही, लक्षात ठेवा। खात्री आहे माझी, शुभूच्या आईकडनं हे असं होणार नाही। विश्वास आहे माझा त्यांच्यावर। दुसऱ्यांच्या घरी आलास तरी स्वतःच्या आईसाठी आवाज उठवलास, चांगली गोष्ट केलीस तू। वहिनी घाबरण्याचं कारण नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावर। तुमच्याकडनं असं चुकूनही होणार नाही। 10 वेळा विचार करा त्यांच्याबद्दल बोलताना। होय कारभार निघू आपण। साहेब आम्ही निघतो। नाही नाही, असं करू नका प्लीज, थांबा। नाही इथं चूक कोणाची आहे ना, तो मुद्दा बाजूला राहिला, पण आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही। आम्हाला निघावं लागेल, आम्ही निघतो। चल कारखान थांबा। लोणच्या मध्ये कांदा लसूण स्वीटीने टाकलं होतं। तुला कसं माहिती? माझ्याकडे पुरावा आहे बाबा, मोबाईल मध्ये व्हॉइस रेकॉर्ड केलाय मी तिचा। स्वीटी, जाऊ दे ग, मला माहिती तुझ्याकडे तर काही उत्तर नाही। मी ठेवते हा, बाय। स्वीटी कशी काय पकडली गेली? नशीब तिने माझं नाव नाही घेतलं। आता मला काहीतरी करायलाच लागणार। वहिनी माफ करा, आज आमच्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला। मामा तू हे काय बोलतोस? या सगळ्यात ना तुझी चूक आहे ना अनुराधा मावशीची। तू का माफी मागतोस? हो, जिने चूक केली तिला शिक्षा मिळाली। आता जे काही झालंय हे सगळं आपण विसरून जाऊ आणि पूजा कंटिन्यू करू। हो गुरुजी, आपण लोणच्याशिवाय नैवेद्य दाखवू शकतो ना? हो हो ठीक आहे, मग लोणचं नसलेलं नैवेद्याचं ताट घेऊन या। हा, मी आणते दुसरा नैवेद्य। नैवेद्यम समर्पयामि। सत्यनारायण भगवान की जय।
साहेबांच्या घरात काहीतरी हालचाल दिसत आहे. मगाशी मोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. काय? घरात नक्की कोण आहे? सकाळी श्रावणी मॅडमने एका पेशंटला त्यांच्या घरी आणले आणि त्यांच्यासोबत एक मुलगी होती. बाकी नोकर मंडळी असेल तेवढेच. काय? त्यांना फक्त पेशंटला कुठे शिफ्ट केलं एवढंच विचारतं. अगं सांग ना मग अशी मला म्हणालीस ना साताऱ्याला काकांकडे शिफ्ट केलंय. हो हो. म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. एक काम करा, घराच्या आजूबाजूची सिक्युरिटी एकदम टाईट ठेवा. मी विश्वंभर सरांच्या घराजवळ येईपर्यंत घरातून कोणीही बाहेर नाही पडलं पाहिजे आणि घराच्या आतही नाही गेलं पाहिजे. ठीक आहे, मी येतो. शिरीष काकांना साताऱ्याला पाठवलंय असं सांगितलंय. जर आता हे सर बंगल्यावर गेले तर ते शिरीष काकांना तिकडे बघतील आणि सगळी गडबड होईल.